कोकणात फिरायचं म्हटल्यानंतर हिरवी झाडी, हिरवा निसर्ग, सुंदर समुद्रकिनारे आणि त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूला जाणारे असे हे मोर आपल्याला दिसतात. अतिशय सुंदर अशा या परिसरामध्ये फिरताना मोरांचे थवे, कोल्ही, काही काही वेळेला बिबट्या अशा या वन्य प्राण्यांचं दर्शन आपल्याला होतं आणि हे दर्शन सुखावणारं असतं. पण या निसर्गामध्ये प्लॅस्टिकचा कचरा न टाकता किंवा ह्या वन्यजीवांना त्रास न देता जर आपण यांचा आनंद घेतला तर तुम्हाला कोकणातल्या प्रत्येक भागामध्ये कास पठारासारखं सौंदर्य दिसेल. माचाळसारख्या ठिकाणी महाबळेश्वरसारखं धुकं दिसेल. इतकंच काय, झुळझुळणाऱ्या भात शेतीमध्ये आणि खळखळणाऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला एक अप्रतिम सौंदर्य दिसेल. या ओठांनी चुंबून घ्यावी हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जन्मासाठी. पण दुर्दैव हे आहे की गेल्या 78 वर्षामध्ये या कोकणाचा विकास होऊ शकला नाही. मात्र झाडतोडी आणि जंगल भकास केल्यामुळे या प्राण्यांना शहराकडे यावं लागतं आहे, गावाकडे यावं लागतं आहे. तर काळजी घ्या, कोकणातल्या निसर्गावर प्रेम करा, आनंद घ्या आणि प्लॅस्टिकचा कचरा न फेकता इथे स्वच्छता राखा. येवा कोकण आपलाच असा, येवा कोकण आपलाच असा.